गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेले आहेत. आता इथून आम्ही चाललेलो आहे मैसूरला पुण्यावरनं. 5 मिनटामध्ये आम्ही इथून निघतो आहे. तर आज पाहायचं आहे की आपला किती प्रवास पूर्ण होतो आहे. तर आपली क्रेटा गाडी घेऊन आपण चाललेलो इथून फॅमिलीबरोबर. 5 वाजता निघलेलो आहे. तर एक्सपेक्टेड आहे 9-10 वाजेपर्यंत आपण मैसूरला पोहोचणार आहे. त्या हिशोबाने आपण आता पुढे प्रवास चालू करणार आहे. गणपती बाप्पा मोरया. सकाळी बरोबर 5:10 5:12 झालेले आहेत आणि आपण घरनं निघालेलो आहे पुण्यावरून हडपसर पुणे इथून. आज सकाळी घरून लवकर निघायचं म्हणून कालच गाडीची टाकी फुल करून घेतली होती. काल संध्याकाळी डिझेल भरून त्याच्यातली हवा चेक करून घेतली आणि लागणारं सगळं सामान, पाण्याच्या बाटल्या असतील, त्याचबरोबर खाण्यापिण्यासाठी रस्त्यामध्ये लागणारं साहित्य असेल, ते सगळं कालच गोळा करून ठेवलं होतं. पुण्याकडून आपण भले सकाळी निघलो होतो, तर साताऱ्यामध्ये जवळजवळ 7-7 वाजताच मी पोचलो. आणि इथे गाडी चालवत असताना गाडीचं स्पीड 100च्या आसपास होतं, पण इथलं रोडचं स्पीड लिमिट होतं 90. त्याच्यामुळे इथं 2,000 रुपयाचा चलान कापला गेला आपला. आणि इथून पुढे गेल्यावरती बऱ्याच ठिकाणी रोडचं काम चालू असल्यामुळं गाडी स्लो चालवावी लागते. पण सकाळी लवकर निघाल्यामुळं आम्ही इथेपर्यंत वेळेत पोचलो. सकाळी 5 वाजता निघालो होतो. आता बरोबर कागलपासून 31 किलोमीटर पुढं आम्ही हे अमर म्हणून प्रसिद्ध हॉटेल आहे, मागं नाव दिसतं आहे तुम्हाला, इथं आलेलो आहे. आणि इथं ब्रेकफास्ट केला आहे. ब्रेकफास्ट अतिसुंदर. इथं माहिती होतं, पहिल्यांदा 2-3 वेळा इथं थांबलो होतो. आणि आता नाश्ता वगैरे करून 10:30 पावणे 11 होत आले. आता आम्ही इथून बँगलोरच्या मार्गे टुमकुरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आता इथून आता निघून टुमकुरला एक 7 ते 8 तास दाखवतं. 520 किलोमीटर इथून टुमकुर आहे. तर चला तर मग जाऊयात पुढे. पावणे 11 वाजता बरोबर आम्ही नाश्ता उरकून पुढच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात केली. वाटेमध्ये बेळगाव लागते. बेळगावपासून जो 6 लेन रोड चालू होतो तो खूप अतिसुंदर रोड आहे. पुढे जाता जाता आपल्याला जो रोड आहे तो रोडमध्ये 120चं स्पीड लिमिट असल्यामुळं आपण इथं गाडी चांगल्या मनमोकळ्याप्रमाणे चालू शकतो. दुपारचे 2:45 वाजलेले आहेत आणि आम्ही दावणगिरीमध्ये जेवणाला थांबलेलो आहे. इलेमेंट म्हणून हे एक हॉटेल आहे. तर ह्या इलेमेंट हॉटेलला आपण थांबलेलो आहे. व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे म्हणून इथं थांबलो. पण क्वालिटी ॲव्हरेज आहे. ह्या एरियामध्ये जास्त हॉटेल नसल्यामुळं हा एक फॅमिलीसाठी चांगला पर्याय आहे. तर जाताना तुम्हाला कुठं वाटलं की व्हेज नॉनव्हेज असावं तर इथं आहे. कारण की या रोडला मॅक्झिमम हे व्हेज हॉटेलच आहेत, नॉनव्हेज हॉटेल नाही आहेत. आणि टेस्ट ॲव्हरेज असल्यामुळं पटकन जेवण केलं, पण रेट खूप जास्त आहे. 5 स्टारचे वरचे रेट आहे. बरोबर 577 किलोमीटर झाले आणि एक 9.5 तास इथं दाखवतो. म्हणजे 10.5 तास आपण गाडी चालवतो आहे. आणि आता इथून पुढं आपल्याला टुमकुर या मार्गे आपण मैसूरला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या रोडनेच जाणार आहे आपण. तर बघूयात ऑन द वे तो रोडच आपल्याला सोयीस्कर पडतो आहे. आणि आपण आता इथं जेवायला थांबतो आहे दुपारचे 2:30 वाजता. हा प्रवास पुढे बँगलोरच्या मार्गे आपण चालू ठेवतो. बँगलोरच्या अलीकडं 80 किलोमीटरवरती टुमकुरू म्हणून एक शहर आहे. त्या शहरामध्ये एंट्री केल्यानंतर खूप सारे ट्रॅफिक होते आणि शहरामधून आपल्याला राईड घेण्यासाठी पूर्ण सिटीमधून क्रॉस करून जावे लागत होते. संध्याकाळी आम्ही 6:30च्या आसपास टुमकुरू शहर हे क्रॉस केले आणि तिथून पुढे पुन्हा एकदा आम्हाला डिझेल भरायला लागले. कारण की आमचं रनिंग कॅपॅसिटी गाडीची संपलेली होती. 50 किलोमीटरचं मार्जिन राहिल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तिथे डिझेल फुल करून घेतले. आणि तिथून पुढचा रोड जो बँगलोरवरून मैसूरला जातो तो हायवे लागण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 तास गाडी 80 किलोमीटर आतल्या साईडने चालवावी लागते. तो रोडसुद्धा खूप चांगला आहे, पण स्पीड आपल्याला मेंटेन करता येत नाही. त्यामुळं तिथून थोडी सावकाश चालवावी.
बँगलोर मैसूर मार्गाला आपण लागल्यानंतर त्या रूटलासुद्धा स्पीडचं लिमिट 100 ते 120पर्यंत आहे. काही ठिकाणी 100, काही ठिकाणी 120. तो रूटसुद्धा खूप सुंदर असल्यामुळे आम्ही 1.5 तासामध्ये तिथून पुढे मैसूरच्या जवळ पोचलो होतो. आणि मैसूरमध्ये एंट्रन्स करतानाच आम्हाला भले मोठे ट्रॅफिक लागले, पण तरीसुद्धा प्री बुकिंग असल्यामुळे आम्हाला ही छान अशी सुंदर रूम मिळालेली आहे. बरोबर 16 तासांनी म्हणजे आम्ही संध्याकाळी 9 वाजता मैसूर या ठिकाणी पोचलेलो आहे. आणि इथं रूम घेऊन आम्ही इथं स्टे करतो आहे. तर जवळपास 900-950 किलोमीटर आपण ॲप्रॉक्स 1000 किलोमीटर आपण ट्रॅव्हलिंग आज केलेलं आहे. आणि मला असं वाटत होतं की इथपर्यंत पोचतो की नाही, की टुमकुरूमध्ये राहायला लागतं आहे, स्टे करायला लागतो आहे. पण रोड खूप सुपर आहे, त्यामुळं काही त्रास झाला नाही, काही नाही. गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग केल्यामुळे इथपर्यंत आम्ही अंदाजे 900-950 किलोमीटरचा टप्पा एका दिवसामध्ये पार केलेला आहे. आणि सहजरित्या करू शकता. फक्त एकच अट आहे की सकाळी 5 वाजता आम्ही स्टार्टर मारला होता. 4 वाजता, 3:45 वाजता उठलो होतो. आणि 5 वाजल्यापासून आत्तापर्यंत आम्ही एकदा ब्रेकफास्ट, एकदा चहा आणि एकदा जेवायला थांबलो होतो. टोटल आमचा 1.5-2 तास त्याला गेला. आणि जर कन्सिडर केलं तर 16 मधले 14 तासातच आम्ही इथं पोचलेलो आहे. तर आपण सरप्राईजली मैसूरमध्ये आलेलो आहे आणि उद्या आपण मैसूर एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला तर मग गुड नाईट.